नमस्कार. खंड 21वा अज्ञातवास पर्व भाग 4 उद्योग पर्व पुढे चालू करणार आहोत. आज आपण घेणार आहोत भगवत यान पर्व भाग 112 पासून पुढे. प्रथम आपण भाग 112 ऐकूयात. गलव म्हणतोय, अरे मित्रा गरुडा, सर्वांचा नाश करणारा, तुझ्या अंगावर सुंदर पिसं आहेत, तू विंध्याचा मुलगा आहेस. मला पूर्व दिशेला घेऊन जा, जिथून यमाचे डोळे उघडतात. तू म्हणाला होतास की तिथे सगळे देव असतात, तर मला त्यांना भेटायचं आहे, म्हणून मला तिथे घेऊन जायला मी तुला सांगतो. तेव्हा नारद पुढे सांगतायत. ते ऐकल्यानंतर विंध्याचा मुलगा त्याला म्हणतो की त्याने त्याच्या पाठीवर स्वार व्हावं. त्याप्रमाणे तो विश्वामित्रांचा शिष्य त्याच्या पाठीवर बसतो. त्यानंतर गलव म्हणतो, अरे सर्प खाणाऱ्या सूर्यासारख्या तेजस्वी पक्षा, ज्याचे केवळ पंख फडफडवण्याने वादळी वारे उत्पन्न होतात आणि झाडं कोसळतात, तुझा वेग मोठा आहे. तू आकाशातील एक तारा असावास असंच वाटतं. तुझ्या पंखांच्या हलण्यामुळे जमिनीवरील धूळ उंच आकाशात उडते आणि समुद्राचं पाणी देखील उंच हवेत खेचलं जातं. त्यातले मासे मी आकाशात उडताना पाहिलेले आहेत. त्यात लहान मोठे मासे, सुसरी, साप दिसतात. त्यातील काहींना माणसाचे चेहरे आहेत. गरुडाच्या उडण्यामुळे निर्माण झालेल्या वादळामुळे हे सगळं होत होतं. माझे कान त्या आवाजाने बधीर झाले आहेत. मी एवढा घाबरलेलो आहे की मला काही दिसतच नाही आहे. अरे आकाशाच्या लक्षात असू दे. ब्राह्मणाचा मृत्यू झाला तर त्याची शिक्षा काय आहे ते मला कोणतीही दिशा समजत नाही आहे. मी पूर्णपणे बधीर झालो आहे त्या वाऱ्याच्या आवाजामुळे. मला फक्त एक दाट धुकं पसरलं आहे असंच वाटतंय. मला फक्त 2 डोळे दिसत आहेत आणि ते 2 तेजस्वी रत्नांसारखेच वाटत आहेत. मला वाटते की तुझ्याबरोबर मी यायलाच नको होतं. आता अशी माझी अवस्था झालेली आहे. मी माझ्या शिक्षकाला दान करण्याचं आश्वासन दिलं आहे आणि त्या कामात तू मला निर्मळ मनाने मदत करत होतास, पण हा तुझा वेग मला काही सहन होत नाही आहे. मला समजत नाही आहे की मी तुझ्या मदतीने ते कसं पूर्ण करू शकीन. आता मला वाटतं आहे माझ्याकडे फक्त एकच पर्याय उरतो आणि तो असा आहे की मी माझा जीव टाकून द्यावा किंवा त्याचंच दान शिक्षकाला करावं. मी निर्धन आहे. माझ्या कोणाकडे धनसुद्धा नाही आहे. त्यामुळे ते दान करण्याची माझी क्षमताच नाही आहे. नारद पुढे सांगतायत. अशा रीतीने गयावया करत तो ब्राह्मण गलव रडायला लागतो. ते पाहून विंध्याचा मुलगा त्याला हसतो, परंतु त्याचा वेग यत्किंचितही कमी न करता तो उडत असतो. तो म्हणतो, अरे मित्रा, तुला अक्कल कमी आहे ते मी समजलो आहे. असं पहा, मृत्यू तू मागून मिळणार नाही. तुझ्या आयुष्याचे दोर यमाच्या हातात आहेत. जेव्हा तो ठरवेल तेव्हाच तू मरू शकतोस. अरे मूर्खा, मला आधी का नाही सांगितलंस तुला काय पाहिजे ते? मी त्याची व्यवस्था केलीच असती. इथे एक पर्वत आहे आणि त्याचं नाव आहे वृषभ. इथे थांबून विश्रांती घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. थोडं काही खाण्यासाठी मिळतंय का ते पाहू. तू विश्रांती घे, तोवर मी जाऊन येतो. आणि इथेच आपण भगवत यान पर्व भाग 112 पूर्ण करणार आहोत. भाग 113. नारद पुढे सांगतात की त्या प्रचंड पक्षावरून तो ब्राह्मण खाली त्या वृषभ पर्वताच्या शिखरावर उतरतो. त्यानंतर तिथे एक ब्राह्मण बाई पाहतात. तिचं नाव होतं संदिली. ती तिथे तपस्या करत होती. गलव आणि गरुड तिला वाकून नमस्कार करतात. तीसुद्धा त्यांची चौकशी करते, त्यांना बसण्यासाठी आसन देते. त्यानंतर त्या बाईने शिजवलेलं खाद्य ते खातात. स्वतः खाण्याआधी ते त्या खाद्यातील काही भाग मंत्र बोलून ब्रह्माला अर्पण करतात. त्या खाण्यानंतर ते तिथे जमिनीवर आडवे होतात आणि गाढ झोपतात. ते झोपेतून उठतात आणि निघण्याची तयारी करत असताना गरुडाचे पंख निखळून पडतात. तो पंखहीन होतो. त्याची ती केविलवाणी अवस्था पाहिल्यावर गलवाला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि वाईटसुद्धा वाटतं. इथे येण्यामुळे ते झालं का असा ते विचार करायला लागतात. आता इथेच राहावं लागतं की काय असेही ते विचार करायला लागतात. तुझ्याकडून असं कोणतं पाप झालं रे म्हणून हे घडलं आहे असाही ते विचार करत असतात. आता गरुड गलवाला म्हणतो, अहो द्विज, माझ्या मनात ह्या तपस्वी बाईला उचलून घेऊन जाण्याचा विचार केलेला होता. तिला घेऊन मी महादेवांच्याकडे नेणार होतो. माझं ते विचार म्हणजे एक पापच ठरलं आहे, कारण त्यामुळेच माझे पंख इथे खुडले गेलेत.
मी त्या साध्वीची क्षमा मागतो. माझ्या मनात असे विचार येणं माझ्यातील अहंकाराचं प्रतीक होतं, म्हणून मला ही शिक्षा मिळालेली आहे. त्यानंतर तो गरुड त्या साध्वीला पाया पडून तिची क्षमा मागतो. आपण चुकीच्या प्रकारे विचार करत होतो आणि तो योग्य नव्हतं हे तो मान्य करतो. त्यांनी जी कबुली दिली तेव्हा त्या साध्वीने त्याला माफ केलं. ती त्याला सांगते की यापुढे कधीही कोणाबाईबद्दल असे विचारही आणू नकोस. स्त्रीबद्दल तिला कमी समजणारे विचार करणं हे मोठं पाप आहे. मग ती बाई कोणीही असू देत, कुठेही असू देत, कशीही असू देत. पुरुषांनी स्त्रीबद्दल सदैव आदरानेच वागलं पाहिजे, कारण ती पुरुषांना जन्म देत असते. ती मातृतत्वाची प्रतिनिधी असते आणि जे तत्त्व ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहे. ती त्याला पुन्हा पंख येतील असं म्हणते आणि त्याप्रमाणे त्याचे पंख पुन्हा येतात, जी पहिल्यापेक्षाही जास्त मजबूत असतात. ती त्या दोघांना सांगते, आपल्या वागण्यात बोलण्यात शुद्धता असली पाहिजे आणि तीच आपली खरी संपत्ती आहे. चांगल्या वागणुकीने अनेक अरिष्ट टळतात, कामं सोपी होतात. लोक आपल्याला आपल्या वागणुकीतून ओळखत असतात, म्हणून ती चांगलीच असावी. मनात खोटे विचार आले की त्याची प्रतिक्रिया स्वाभाविकपणेच सुरू होते. वाईट विचारांसाठी वाईट प्रतिक्रिया असते. जेवढ्यास तेवढं हा नियम आखून दिलेला आहे. यापुढे असे विचार तुझ्या मनात येणार नाहीत अशी सावधानता तू बाळगत जा. कधीही बायकांच्याबद्दल तुच्छतेचे विचार मनातही आणू नकोस असा सल्ला ती गरुडाला देते. मग त्याला पंख येतात आणि तो गरुड आणि गलव संदिलीच्या पाया पडतात आणि तिथून निघतात. त्यांना पाहिजे तसं आणि तितके घोडे काही मिळत नाहीत. तशाच त्यांना वाटेत विश्वामित्र भेटतात. विश्वामित्र त्याला म्हणतात की त्याची अजून त्यांनी दक्षिणा दिलेली नाही आहे, ती त्यांनी वेळीच दिली पाहिजे अशी ताकीद तो ऋषी त्याला देतो. शिक्षकांचं ते बोलणं ऐकून गलव दुःखी होतो. त्याला दुःखी झालेला पाहून गरुड त्याला सांत्वनासाठी म्हणतो, अरे आपण आणखीन शोधू ना, त्यासाठी ह्या विषयावर आपण थोडी चर्चा करूयात. आपण तुझ्या शिक्षकाला त्याला ठरलेली दक्षिणा दिल्याशिवाय तू शांत बसू शकत नाहीस. आणि इथेच आपण 113वा भाग संपवणार आहोत. भाग 114. नारद पुढे सांगतात, गरुड त्या दुःखी ब्राह्मणाला म्हणतो, ऐक मी काय सांगतो ते. संपत्ती अग्नीच्यामुळे पृथ्वीच्या उदरात तयार होत असते. त्या कामाला वायू मदत करत असतो. पृथ्वीला म्हणूनच हिरण्यमयी असं नाव आहे. त्यातील संपत्तीला हिरण्य असं म्हणतात. संपत्तीमुळे जग चालतं आणि सगळ्या गोष्टी संपत्तीच्या जोरावरच होत असतात आणि म्हणून त्याला धन असं म्हणतात. हे धन जगाच्या आरंभापासून आहे. शुक्रवारी पूर्वभद्रा आणि उत्तरभद्रा उगवतात. अग्नी त्यांनी उत्पन्न केलेली संपत्ती माणसाला देतो. त्यामुळे कुबेराच्या धनात वाढ होते. परंतु पृथ्वीमध्ये जी गाडलेली आहे म्हणजे संपत्तीचं, ती अजैकपाद आणि अहिव्रदन नावाच्या देवता पाहत असतात. त्यांना प्रसन्न करणं फार अवघड आहे. त्यामुळे ती गाडलेली संपत्ती सहसा कोणालाही मिळत नाही. संपत्तीशिवाय काही तरणोपाय नसतोच माणसाला. तुला पाहिजे ते घोडे विकत घेण्यासाठी तुला संपत्ती पाहिजे. त्यासाठी तू कोणा राजाकडे दान मागितलंस तर ते जमेल, एरवी मुश्किल आहे. परंतु माझ्या परिचयात एक चंद्रवंशी राजा आहे. त्याच्याकडे अमाप संपत्ती आहे. त्याला राजर्षीला ययाती म्हणून सगळे ओळखतात. तो या राजा नहुषाचा पुत्र आहे. त्याचं सामर्थ्य तर विलक्षणच आहे. त्याला जर भेटून तू विनंती केलीस तर कदाचित तुझं काम होईल. तो कुबेरा इतका श्रीमंत आहे. त्याच्याकडून दान घेऊन तू तुझ्या शिक्षकाची दक्षिणा देऊन टाक आणि मोकळा हो. ते गलवाला पटतं आणि ते दोघेही ययातीकडे जातात. ययातीची राजधानी प्रतिष्ठान तिथे तो होता. तिथे राजा त्याचं सप्रेम स्वागत करतो. त्यांच्या येण्याचं कारण विचारतो. तेव्हा गरुड त्याला गलभाचा प्रश्न सांगतो. तो म्हणतो, अहो राजन, हा ब्राह्मण वैराग्य मूर्ती आहे. हा माझा मित्रसुद्धा आहे. तो विश्वामित्रांचा अनेक वर्षे शिष्य आहे. जेव्हा त्याला विश्वामित्रांनी जाण्याची परवानगी दिली तेव्हा हा निष्पाप ब्राह्मण रिवाजाप्रमाणे म्हणाला, त्याची दक्षिणा काय आहे? सुरुवातीला विश्वामित्र त्याला जा जा असं म्हणाले. पण जेव्हा ह्याने त्याला पुन्हा पुन्हा दक्षिणा किती असं विचारलं तेव्हा त्याने रागावून म्हणाले ते की त्याला 8,000 अश्व जे चंद्रासारखे शुभ्र रंगाचे आणि एक कान काळा आहे असं सांगितलं आणि ते मागितलं आणि तो निघून गेला.
ह्याला ती दक्षिणा देण्याची इच्छा आहे, परंतु अहो राजन, आपण जाणताच, म्हणून तो माझ्याबरोबर आपल्याकडे दान घेण्यासाठी आलेला आहे. आपण जर कृपा केली तर मोठे उपकार होतील आणि हा ब्राह्मण आपल्या सेवेत राहून ती परतफेडही करू इच्छितो. आपण स्वतः राजर्षी आहात, म्हणून त्याची अडचण आपण समजू शकाल असं वाटलं, म्हणून मी त्याला आपल्याकडे आणलेलं आहे. त्याच्या वैराग्याची अफाट संपत्ती तो तुम्हाला देण्यास तयार आहे, त्यामुळे तुमचासुद्धा भरपूर फायदा होईल. आता राजा त्यावर विचार करू लागतो, पण तत्पूर्वी आपण हा 114वा भाग इथे संपवणार आहोत. भाग 115वा. नारद म्हणतात, सुपर्णाचं ते प्रांजळ निवेदन ऐकल्यानंतर तो काशीचा दानशूर राजा ययाती त्याच्या मित्राला ब्राह्मण गलवाला शांतपणे विचार करून सांगतो, अशा कामात मदत करण्यासारखं पुण्यकर्म दुसरं नाही आहे. विशेष म्हणजे सगळे सूर्यवंशी राजे वाटेत असताना त्यांना सोडून तुम्ही माझ्याकडे एका चंद्रवंशी राजाकडे आलेला आहात, याचं मला फार कौतुक वाटतं आहे. हा माझ्यासाठी मोठा भाग्याचा दिवस आहे. परंतु आता अडचण अशी आहे की माझ्याकडे 8,000 घोडे नाही आहेत त्या वर्णनाचे. माझ्याकडे 2,000 आहेत, ते मी देऊ शकतो, पण मला जाणीव आहे की त्यांनी ब्राह्मणाचा प्रश्न काही सुटणार नाही. तरी तुमची फेरी व्यर्थ जाऊ नये म्हणून मी काही सुचवू इच्छितो. ब्राह्मणाला सांगणं की मी मदत करू शकत नाही हे काही एका राजाला न शोभणार आहे. विशेष करून तो तुझ्याबरोबर आलेला आहे. अशाने नाराज झालेला ब्राह्मण माझ्या घराण्याचा नाश करू शकतो. म्हणून असं करा की माझ्याकडे माझी मुलगी आहे जी लावण्यवती आहे, मी तिचं दान करू शकतो. ब्राह्मण तिला देऊन कोण्या राजाकडून हुंड्याच्या स्वरूपात उरलेलं घोडे मिळवू शकेल. बऱ्याच राजांना अशा माझ्या कन्येपासून पुत्र हवे असतात. अनेक राजे तिचा हात माझ्याकडे मागतही आहेत. कित्येक देव तिला मागणी घालत असतात, पण मी अजूनही तिला दिलेली नाही आहे. केवळ एका पुत्रासाठी तू तिला त्या राजांना देऊन त्यांच्याकडून तुझे घोडे मिळवू शकशील. मला वंश चालवण्यासाठी तिच्यापासून एक पुत्र हवा आहे. तेवढा मिळाला की माझी गरज पूर्ण होईल. तिचं नाव आहे माधवी. ते घोडे आणि माधवी घेऊन गरुड आणि गलव ययातीचा निरोप घेतात आणि तेव्हा ते त्याला म्हणतात, आम्ही परत आपल्याला भेटण्यास लवकरच येऊ. गलव गरुडाला म्हणतो, निदान काही मार्ग सापडलेला आहे रे तुझ्यामुळे तरी. त्यानंतर गरुड त्याच्या ठिकाणी गेला. त्यानंतर गलव त्या माधवीला घेऊन निघाला अशा राजांच्या शोधात जे तिला स्वीकारून त्याला हुंडा देतील. त्यासाठी तो राजा हर्यास्वकडे जाण्याचं ठरवतो. तो इक्ष्वाकू घराण्याचा राजा होता. तो अयोध्येवर राज्य करीत होता. त्याच्या ताकदीची सगळीकडे तारीफ होत असे. त्याच्याकडे 4 प्रकारचे सैनिकी दल होते. त्यांच्या संपत्तीची तर सर्वत्र चर्चाच होत असे. तो त्याच्या प्रियजनात प्रियच होता, परंतु त्याला संतती नव्हती. ब्राह्मण गलव त्याला भेटतो आणि सांगतो, जर तू माझ्या माधवीशी लग्न केलंस तर तुला एक गुणी पुत्र ती देईल, परंतु त्यासाठी तुला हुंडा मात्र द्यावा लागेल. ती देण्याचा तू विचार कर. राजाला पुत्र हवा होता, परंतु त्याच्याकडे सुद्धा 6,000 घोडे त्या वर्णनाचे नव्हते. तो फक्त 2,000च देऊ शकला असता. इथेही आपण 115वा भाग संपवणार आहोत. भाग 116वा. नारद पुढे सांगतायत की तो ख्यातनाम सम्राट हर्यास्व विचारात पडतो. त्याला पुत्र तर हवा होता आणि ती कन्या ययातीची आहे हे समजल्यावर तो विशेष खुश झाला होता. तो मुलीच्या लक्षणांची चौकशी करू लागतो. ती लक्षणं अशी आहेत, हाताच्या 2ही पंजांचा मागील भाग गुबगुबीत असला पाहिजे. पाठीच्या मणक्याच्या 2ही बाजूस असलेले भाग मांसल असलेच पाहिजेत. 2ही स्तन उन्नत आणि घट्ट असले पाहिजेत. ते तसे माधवीचे होते. जे 6 भाग बाईच्या शरीराचे असे असले पाहिजेत ते हे आहेत. त्वचा मृदू असली पाहिजे. दात मोत्यांच्या दाण्यासारखे असले पाहिजे. हाताची आणि पायाची बोटं निमुळती आणि लांब सडक असली पाहिजेत. कमर आणि मान बारीक असली पाहिजेत. तसे ते भाग माधवीचे त्याप्रमाणेच होते. ते 3 भाग खोल असले पाहिजेत, ते म्हणजे बेंबी, आवाज आणि समजूतदारपणा. ते माधवीचं तसं होतं. जे 7 रक्तवर्णी असले पाहिजेत ते हाताचे पंजे, 2ही डोळ्यांचे कोपरे, जीभ, ओठ, गाल ते तसेच माधवीचे होते. अशा रीतीने माधवी राजाच्या परीक्षेत उतरते.
राजा गलवाला म्हणतो, ह्या मुलीला देव आणि दानव मोठ्या आनंदाने स्वीकारतील. त्याशिवाय ती विविध कला आणि शास्त्रात प्रवीण आहे. इतर शुभलक्षणंसुद्धा तिच्यात आहे. त्यामुळे ही कन्या माझ्यासाठी योग्य आहे. तिच्यापासून मला एक पुत्र मिळाला तर चांगलं होईल. तिच्यापासून होणारा पुत्र सम्राट होईल. तरी तुला हुंडा किती पाहिजे ते मला सांग. गलव सांगतो की त्याला 2000 कुलीन घोडे पाहिजेत, जे चंद्रासारखे नितळ शुभ्र आहेत आणि एक कान काळा आहे. तो हुंडा जर तू दिलास तर ही कन्या तुझ्यासाठी एक पुत्र देईल आणि त्यानंतर मी तिला घेऊन जाईन. राजा हर्यास्व त्या ब्राह्मणाला सांगतो, माझ्याकडे तर फक्त 800 त्या प्रकारचे घोडे आहेत. इतर घोडे यज्ञात बळी देण्याच्या कामाचेच आहे. त्याशिवाय माझ्या राज्यात इतरत्र कितीतरी त्या प्रकारचे घोडे असतील, परंतु आत्ता एवढेच आहे. व्यवहार तुटतो आहे असं दिसतंय. तेव्हा माधवी गलवाला म्हणते, जे मिळतात ते ताब्यात घ्या. एक पुत्र दिल्यावर मी परत तुझ्याकडे येईन, तेव्हा आपण दुसऱ्या राजाकडे अशाच प्रकारे सौदा करून उरलेले घोडे मिळवूयात. गलवाला ते योग्य वाटतं. मग गलव म्हणतो, एकदा लग्न झाल्यावर तुझं कौमार्य संपुष्टात येईल, त्याचं काय? माधवी त्याला सांगते, अहो ब्राह्मण, ब्रह्माने मला आशीर्वाद दिला आहे की एक पुत्र दिल्यावर मला पुन्हा कौमार्य प्राप्त होईल. त्यामुळे तो प्रश्न उरणारच नाही. तेव्हा तू मला त्याला देऊन तर पहा. त्यामुळे गलवाला आणखीन 800 घोडे मिळतात. गलव विचार करतो. अशा प्रकारे आणखीन 4 राजांकडून हुंडा घेऊन तो त्याची गरज पूर्ण करू शकतो. राजा त्या अटीवर तो सौदाही मंजूर करतो. त्यामुळे यथावकाश ती एका पुत्राला जन्म देते आणि त्याचं नाव वसुमनस. पुढे तो महापराक्रमी सम्राट होतो. तो वसूंसारखाच दिसत असतो. योग्य समयी गलव राजाला भेटतो आणि माधवी मागतो. त्याप्रमाणे हर्यास्व दिलेल्या शब्दाप्रमाणे माधवी त्याला परत करतो. माधवीसुद्धा त्या वैभवातून बाहेर पडते आणि ब्राह्मणाबरोबर जायला निघते. गलव राजाला सांगतो की त्याचे घोडे राजाने सांभाळावेत, जोवर तो ते मागत नाहीत. असं ठरल्यावर गलव आणि माधवी देवुदास नावाच्या राजाकडे निघतात. इथेच आपण 116वा भाग संपवणार आहोत. भाग 117वा. नारद बोलतात माधवीला, हे आता आपण राजा देवुदासकडे जात आहोत. तो राजा भीमसेनाचा मुलगा आहे. माझ्याबरोबर तुला यावं लागतं. याबद्दल तुला त्रास होत असेल, पण त्याला माझा इलाज नाही. मला त्याबद्दल क्षमा कर. हा राजा फार संयमी आहे. इतर उत्तम गुण त्याच्यात आहेत. त्यामुळे जर सौदा पटला तर तू आणखीन काही काळ त्याच्याकडे मजेत राहू शकशील. देवदास त्यांचं यथोचित स्वागत करतो. त्यांच्या आगमनाचं कारण त्याला आधीच माहीत असल्याचं सांगतो. तो त्यांना सांगतो की त्याची परिस्थिती हर्यास्वासारखीच आहे. त्यालासुद्धा पुत्र हवा होता. मला जेव्हा समजलं की आपण माझ्याकडे त्यासाठीच येत आहात, तेव्हा मला संतोष झाला आहे. मला एकच मुलगा मिळाला तरी ते योग्य असेल. त्यांचा विवाह होतो त्याच अटीनुसार. देवुदास माधवीबरोबर जीवन जगू लागतो. जसे सूर्य प्रभावतीबरोबर, अग्नी स्वाहाबरोबर, वसवा सांचीबरोबर, चंद्र रोहिणीबरोबर, यम उर्मिलेबरोबर, वरुण गौरीबरोबर, कुबेर सिद्धीबरोबर, नारायण लक्ष्मीबरोबर, सागर जान्हवीबरोबर, रुद्र रुद्राणीबरोबर, ब्रह्म सरस्वतीबरोबर, वसिष्ठांचा मुलगा सक्त्री अद्रिस्यानीबरोबर, वसिष्ठ अरुंधतीबरोबर, चौवन सुकन्याबरोबर, पुलस्त्य संध्याबरोबर, अगस्त्य लोपामुद्राबरोबर, सत्यवान सावित्रीबरोबर, भृगू पुलोमाबरोबर, काश्यप अदितीबरोबर, जमदाग्नी रेणुकेबरोबर, विश्वामित्र हेमवतीबरोबर, बृहस्पती ताराबरोबर, शुक्र शतप्रवेबरोबर, भूमिपती भूमीबरोबर, पुरुरव उर्विशीबरोबर, ऋचिक सत्यवतीबरोबर, मनु सरस्वतीबरोबर, दुष्यंत शकुंतलेबरोबर, धर्म धृतीबरोबर, नळ दमयंतीबरोबर, नारद सत्यवतीबरोबर, जरत्कारु जरत्कारूबरोबर, पुलस्त्य प्रतीचाबरोबर, उर्नस्यूस मेनकेबरोबर, तृंवृ रंभेबरोबर, वासुकी शतशीर्षाबरोबर, धनंजय कुमारीबरोबर, राम सीतेबरोबर, जनार्दन रुक्मिणीबरोबर. असा त्यांचा देवुदास आणि माधवीचा संसार होत होता. त्यांना एक पुत्र झाला. त्यानंतर गलव परत आला आणि माधवीला घेऊन जाण्याच्या गोष्टी करू लागला.
राजाने दिलेल्या शब्दाप्रमाणे माधवी त्याला परत केली. आता गलव त्याला सांगतो की त्याच्या घोड्यांची निगा तो पाहिल, कारण ते घोडे विश्वामित्रांचे आहेत. इथेच 117वा भाग संपलेला आहे. भाग 118. नारद पुढे सांगतात, माधवी ते वैभव सोडून गलवाबरोबर निघाली. आता ते भोजांच्या नगरीकडे जातात. तिथे राजा उशी नराला ते भेटतात, कारण त्यालासुद्धा पुत्र पाहिजे असतो. राजाला भेटल्यावर तो ब्राह्मण गलव त्याला सांगतो की ही माधवी त्याला पुत्र देईल, पण त्यासाठी तुम्हाला हुंडा द्यावा लागेल. जसं तो आधीच्या राजांना म्हणतो तसाच इथे पण तो सांगतो. तो सांगतो की ही कन्या तुला 2 पुत्र देऊ शकते, जे सूर्य आणि चंद्रासारखे तेजस्वी असतील. त्यासाठी त्याला गलवाला 800 घोडे त्या प्रकारचे द्यावे लागतील. ते घोडे विश्वामित्रांचे असतील, कारण ती माझ्याकडून त्याला गुरुदक्षिणा आहे. माझ्या अटी जर तुला मान्य असतील तर तू बोल. पुत्राशिवाय तू नरकात जाशील, त्यापेक्षा माझा प्रस्ताव स्वीकारशील तर जास्त सुखी होशील. मग राजा त्याला सांगतो, तुझ्या अटी मला मान्य आहेत, पण माझ्याकडे तर फक्त 200च घोडे त्या प्रकारचे आहेत. ते घोडे देतो हुंडा म्हणून, आणि माधवीबरोबर माझं लग्न होऊ दे. 2 पुत्र झाल्यावर तू तिला घेऊन जा, कारण मी तुझी गरज पूर्ण करू शकत नाही. तो राजा पुढे त्या ब्राह्मणाला म्हणतो, अरे ब्राह्मणा, ही जी संपत्ती आहे ती माझ्या प्रजेची आहे. मी फक्त माझ्या योगक्षेमापुरतं वापरू शकतो, त्यामुळे मी ती तुझ्यावर काही उधळू शकत नाही. त्यांचं लग्न होतं आणि गलव वनात तपस्या करण्यासाठी नेहमीप्रमाणे जातो. उशीनर आणि माधवी सुखाने संसार करू लागतात. यथावकाश त्यांना एक पुत्र होतो. त्याचं नाव सिवी ठेवलं जातं. तो एक महापराक्रमी सम्राट होतो. सिवीच्या जन्मानंतर गलव येतो आणि माधवीला घेऊन जातो. आता त्याची दक्षिणेची गरज पूर्ण झालेली असते, म्हणून तो गरुडाला भेटण्याचं ठरवतो. आणि इथेच आपला 118वा भाग संपलेला आहे. भाग 119. नारद पुढे सांगतात, गलवाला पाहून विंताचा मुलगा हसत हसत त्याला विचारतो, अहो ब्राह्मणा, तुझं नशीब सुधारलं की नाही? गलव त्याला सगळं जे घडलं ते सांगतो. तो पुढे म्हणतो की अजून काम पुरेसं झालेलं नाही आहे. ते ऐकून गरुड त्याला म्हणतो की त्यांनी माधवीला घेऊन विश्वामित्रांकडे जावं. आणखीन घोडे मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात समय वाया दवडू नकोस. त्यात तुला यश मिळणार नाही आहे. तुला सांगतो, फार प्राचीन काळी रुचिकने कन्यकुंजव गधीचा मुलीचा सत्यवतीचा हात मागितला होता. त्यावर गधी त्याला म्हणाला, अहो ऋषी, मला 1000 शुभ्र घोडे 1 कान काळा असलेले आणून दे. रुचिक त्याला उत्तर देतो, तथास्तु. त्यानंतर तो अश्वतीर्थाला जातो. ते वरुणाचं घर आहे. त्याला पाहिजे होते तसे घोडे मिळाले आणि तो गधीला देतो. गधीने ते घोडे ब्राह्मणांना दानात दिले. उरलेले 400 घोडे वितस्ता नदीवरून जात असताना नदीत बुडाले. म्हणून तू जसं समजतोस तसं नेहमी होत नसतं. म्हणून आत्ता तू असं कर, या मुलीला घेऊन तुझ्या शिक्षकाकडे जा. त्याला ते घोडे आणि ही कन्या देऊन विचार की ह्याने दक्षिणा पूर्ण होईल का. कारण अरे ब्राह्मणा, ही कन्या त्या सगळ्या घोड्यांपेक्षा जास्त मोठी गोष्ट आहे. गलव त्यांनी मिळवलेले घोडे आणि माधवीला घेऊन विश्वामित्रांच्याकडे गरुडाबरोबर जातो. विश्वामित्राला म्हणतो, हे 800 घोडे तुम्हाला हवे होते ते, आणि उरलेल्या घोड्यांच्या बदल्यात मी ही कन्या आणलेली आहे. ह्यानी काम होईल का? पुढे तो सांगतो, ह्या कन्येने आत्तापर्यंत 3 गुणी मुलांना जन्म दिला आहे. ती त्यानंतरसुद्धा कौमार्यातच आहे. ती ययातीने मला दानात दिली होती, जेव्हा मी त्याच्याकडे घोड्यांचं दान मागितलं होतं. ते ऐकल्यावर विश्वामित्र त्याला गरुडासमक्षच विचारतात, अरे, तुला जर ही मुलगी मिळाली तर तिलाच त्यावेळी माझ्याकडे का नाही आणलंस? मी तेव्हाच तुला मुक्त केलं असतं. किती रे भोळा आहेस ब्राह्मणा तू. तुझ्यात किंचितसा वैश्य गुण नाही आहे रे. जर ही आधी आणली असतीस तर मी 4 पुत्र तिच्याकडून मिळवले असते माझ्या कुळाच्या उद्धारासाठी. आणि त्यानंतर ते आणलेले घोडे विश्वामित्र वनात सोडून देतो. विश्वामित्र माधवीबरोबर मजेत कालक्रमणा करू लागतो. माधवीला त्यांच्यापासून एक मुलगा होतो. त्याचं नाव अष्टक. अष्टकाला त्याचा पिता पुण्य आणि हित यांचं संतुलन कसं करायचं ते शिकवतो. त्याला 600 घोडे देतो. शहराकडे जाण्यास सांगतो.
अष्टक त्या सोमनगरी राज्य सारख्या तेजस्वी नगरात जातो. स्वतः विश्वामित्र माधवीची जबाबदारी आपल्या शिष्यांना देऊन तपोश्चरण करण्यासाठी अरण्यात जातो. गलव गरुडासह निघून जातो. त्याआधी गलव माधवीचे आभार मानण्यासाठी तिला बोलतो, अहो गुणी कन्या, तू 3 मुलांना जन्म देऊन 3 राजांना वाचवलं आहेस. त्यामुळे तू तुझ्या पित्याला, मला आणि त्या 4 राजांना नरकापासून वाचवलं आहेस. तुझे उपकार झाले आहेत आम्हा सगळ्यांवर. असं तो आभार व्यक्त करतो आणि तपोश्चरणासाठी स्वतः वनात निघून जातो. विश्वामित्रांचे शिष्य माधवीला राजा ययातीकडे घेऊन जातात आणि तिला त्यांच्या स्वाधीन करतात. भगवतीयान पर्व भाग 119 इथेच आपण संपवणार आहोत. भाग 120. नारद पुढे सांगतात, राजा ययाती माधवीचा स्वयंवर करण्याचं ठरवतो. त्यासाठी तो तिला घेऊन गंगा आणि यमुना नद्यांच्या उगमस्थानी असलेल्या आश्रमात जातो. त्यांच्याबरोबर माधवीचे भाऊ पुरू आणि यदू असतात. त्या सुमाराला त्या ठिकाणी नाग लोकांचा मोठा मेळावा जमलेला होता. त्यात तक्षक आणि काही माणसंसुद्धा सामील झालेली होती. त्याबरोबर गंधर्व, विविध प्राणी, पक्षी आणि त्या डोंगराळ भागातील वन्य लोकसुद्धा जमा झालेले होते. तिथे असलेल्या वनातील ऋषीसुद्धा जमा झालेले होते. ती सगळ्यांना नमस्कार करते आणि त्या पवित्र वनात तपस्या करण्यासाठी निघून जाते. जणू काही तिने वनालाच वरलेलं होतं. तिथे ती घोर तपस्या करते, इतकी की ती तिथल्या हरणात मिसळून जाते. ती हरणांप्रमाणेच कोळी गवतं खाऊन राहू लागते. तिथल्याच झऱ्यातील शुद्ध पाणी पिऊन राहत असते. ती त्या जंगलातील हरणांबरोबर भटकत असते. माधवीने कठोर ब्रह्मचर्य आचरलेलं असतं. तिचं आध्यात्मिक तेज वाढत असतं आणि त्याच सुमारास तिचे पिता त्यांचं जीवन संपून निघालेलं असतो. त्याचे वंशज पुरू आणि यदू मोठे भरभराटीला आलेले होते. त्यातील नहुष ख्यातनाम झालेला होता. हजारो वर्षे स्वर्गात ऋषींच्या बरोबर राहत असताना एक मूर्खपणा तो करतो. तो त्याच्या अहंकारामुळे ऋषी, देवगण आणि इतर गुणीजनांकडे दुर्लक्ष करतो. स्वर्गाचा राजा शक्र ते समजतो की ययातीचा अहंकार वाढलेला आहे. तो प्रश्न विचारू लागतो की हा कोण इसम आहे? हा कोणाचा पुत्र आहे? ह्या स्वर्गात हा काय करतो आहे? कोणत्या कर्मामुळे त्याला हे यश प्राप्त झालेलं आहे? त्याला कोणी ओळखतो का? कोणी स्वर्गस्थ ह्याला ओळखतात का? असं सगळ्यांना तो विचारायला लागतो. त्यावेळी कोणीही स्वर्गस्थ त्याला ओळखत नसल्याचं सांगतात आणि ययातीचा पाण उतारा होतो आणि तो पृथ्वीवर फेकला जातो. अशा रीतीने इथेच आपला 120वा भाग संपलेला आहे. नारद पुढे सांगतात, ते झाल्यावर त्याला काय चूक आपल्याकडून झाली ते समजतं आणि तो घाबरून जातो. तो अपमान त्याला अस्वस्थ करतो. त्याची बुद्धी काम करेनाशी होते. त्याच्या अंगावरील स्वर्गीय दागिने जातात आणि तो असा होतो की कोणीही त्याला ओळखूच शकत नाही. अशा अवस्थेत तो पृथ्वीवर खाली डोक्यावर पडतो. तो पडत असताना विचारतो स्वतःला की असा कोणता विचार माझ्या मनात आला म्हणून माझं असं अधःपतन शक्र करतो. ते होत असताना स्वर्गातील सिद्ध अप्सरा त्याच्याकडे पाहून असतात आणि ते तो पाहतो. ते पाहत असताना एक दूत त्याच्याजवळ येतो, ज्याचं काम असतं भ्रष्ट स्वर्गीयाला पृथ्वीवर फेकायचं. तो त्याला सांगतो की त्याला स्वर्गातून रद्द केलेलं आहे, कारण तसं सांगण्याची पद्धत होती. तो सांगतो की तू फार गर्विष्ठ झाला आहेस. तुझा अहंकार मातला आहे म्हणून तू इथे राहण्याजोगा राहिलेला नाही आहेस. तू सगळ्यांचा अपमान करत होता. स्वर्गात ते चालत नाही म्हणून तुला पृथ्वीवर जावं लागेल. अरे राजा, तू स्वर्गात राहण्यास नालायक ठरला आहेस. जा आता, मी तुला पृथ्वीवर खाली टाकत आहे. ते ऐकल्याबरोबर राजा म्हणतो, जर माझा अधःपात होणार आहे तर मला सज्जन लोकात टाका. त्यानंतर तो विचार करायला लागतो की कोणत्या लोकात मी पडावं. त्याला 4 सामर्थ्यवान राजे दिसतात ज्यांच्यात तो पडणार असतो. ते आहेत प्रदर्धन, वसुमनस, सिवी आणि अष्टक. ययाती त्यांच्यात जाऊन पडतो. त्यावेळेस ते 4ही जण निमिषात जमले होते. ते राजे ययातीला पाहून त्याचं शुद्धीकरण करण्यासाठी वाजपेय यज्ञ करतात. त्या यज्ञाच्या होमातून जो धूर येत होता तो थेट स्वर्गात पोचतो. त्याची धारच अशी दिसत होती की जणू काही तो धूर पृथ्वी आणि स्वर्गांना जोडणारा एक सेतू असावा.
त्याची तुलना गंगेच्या धारेशी करता यावी अशी ती धार होती. ययाती त्यांच्यात पडल्यानंतर पाहतो की ते सगळे राजे त्याचे आप्तसुद्धा आहेत. ते 4 राजे त्याला पाहतात आणि विचारतात की आपण कोण आहात? आपण कोणी यक्ष आहात का, की गंधर्व, की राक्षस? आपण तर मानव दिसत नाही आहे. कोणत्या उद्देशाने आपण भूमीवर आलेला आहात? ययाती त्याला सांगतो की मी राजर्षी ययाती आहे. माझं पुण्य संपल्यामुळे मला स्वर्गातून खाली टाकण्यात आलेलं आहे. ते ऐकल्यानंतर त्या सात्विक राजांना खूप वाईट वाटतं आणि ते ययातीला बोलवतात की त्याचं सगळं पुण्य ते त्याला द्यायला तयार होतं आहे. मला गुणी लोकात टाका असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्या स्वर्गीय सेवकांनी मला तुमच्यात टाकलेलं आहे. ययाती त्यांना सांगतो, अहो, मी ब्राह्मण नाही की काही दान घेईन. मी क्षत्रिय असल्यामुळे मला माझं पुण्य माझं स्वतःलाच कमवावं लागेल. मी आपल्या पुण्याचा हिस्साही घेऊ शकत नाही आणि ते मला शोभणारसुद्धा नाही. नारद पुढे सांगतात, त्या सुमारास माधवी भटकत भटकत त्या अरण्यात आली होती. ती त्या 4 राजांना पाहते. ते सुद्धा तिला पाहतात आणि उठून तिला वंदन करतात. ते विचारतात माधवीला की ती कोणत्या कारणाने इथे आलेली आहे. पुढे ते तिला सांगतात, आपण आम्हाला आज्ञा करा, आम्ही आपलं काम करू. आम्ही आपलीच मुलं आहोत. ते ऐकून माधवीला फार संतोष होतो. त्यानंतर ती ययातीला पाहते, त्याच्याजवळ जाते. ती आपल्या पित्याला वंदन करते. माधवी तिच्या मुलांना माथ्याला स्पर्श करते आणि दुवा देते. त्यानंतर ती ययातीला म्हणते, हे माझे मुलगे आहेत, म्हणजे तुमच्या मुलीचे मुलगे आहेत. आपण एक कुटुंब आहोत. तुम्ही तुमच्या नातवंडांची मदत घेऊ शकता. तशी तर प्रथाच आहे, त्यात काहीच गैर नाही आहे, असं ती तिच्या पित्याला सांगते. पुढे ती त्या सगळ्यांना सांगते, अरण्यात हरणासारखं राहून मी सुद्धा पुण्य जमवलेलं आहे. ती ययातीला समजवते की संततीच्या पुण्याचा वाटा घेण्यात पित्याला कमीपणा वाटण्याचं कारण नाही. माझ्या पुण्याईचा सुद्धा मी आपल्याला वाटा देण्यास तयार आहे. ते माधवीचं संभाषण ऐकून ते पुण्यवंत राजे माधवी आणि ययातीला त्यांचे आई आणि आजोबा म्हणून पुन्हा एकदा वंदन करून त्यांच्या पाया पडतात. त्यांचा निर्धार होतो की ते त्यांचं पुण्य देऊन त्यांच्या आजोबाला परत स्वर्गात पाठवणार. त्याचवेळी गलवसुद्धा त्या निमिषात येतो आणि सगळ्यांना पाहतो. ते राजे मोठ्यांदा ओरडून सांगत असतात की ते त्यांचं पुण्य त्यांच्या आजोबात देण्यास तयार आहे. मग गलवसुद्धा ययातीला सांगतो, अहो राजे, तुमच्या कृपेमुळे मी ऋणमुक्त झालेलो आहे. तेव्हा मी सुद्धा तुमच्यासाठी माझं पुण्य देण्यास तयार आहे. ते तुम्ही घ्या आणि परत स्वर्गात जा. इथेच आपला 120वा भाग संपलेला आहे. भाग 122. नारद पुढे सांगतात, जसे ते पुण्यवंत त्यांचे पुण्य ययातीला देण्याचा निर्धार सांगतात, राजा ययाती उचलला जातो आणि पुन्हा स्वर्गात नेला जातो. तिथे गेल्यावर त्याची सगळी चिंता संपुष्टात येते. तो पुन्हा त्यांच्या स्वर्गीय तेजाने चमकायला लागतो. त्याचे पाय पृथ्वीला लागतच नाहीत. त्या सुमारासच वसुमनस ओरडून जाहीर करतो की त्याचं सगळं पुण्य, त्याचा सगळा चांगुलपणा, माणुसकी आणि भूतदया ज्याने तो पुण्य जमवत आहे ते सुद्धा तो त्याच्या आईच्या पित्याला देत आहे. अशा घोषणांमुळे ययातीचं पुण्य वाढत जातं आणि तो स्वर्गात जाण्यास योग्य होतो. परंतु नारद तिथे सांगतात की त्यामुळे ययातीचा अहंकार कमी झालेला नसल्यामुळे ययाती स्वर्गाच्या दरवाजापर्यंतच जातो. त्याला आत प्रवेश मिळतच नाही. क्षात्रतेजाने चमकणारा, सदैव पुण्यकर्मात व्यग्र असलेला प्रदर्धन बोलतो, माझं सगळं श्रेय मी आपल्याला प्रदान करत आहे. त्यानंतर उशीनराचा प्रज्ञावंत मुलगा सिवी त्याच्या गोड आवाजात बोलतो, मी कधीही खोटं बोलत नाही. परिस्थिती कशीही असो, त्या पुण्याईचं मी आपल्याला दान करत आहे. त्यामुळे आपल्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडेल. मी सगळे त्याग करू शकतो, पण सत्याची कास सोडू शकत नाही. त्या एका गुणामुळे सगळे लोकपाल देव माझ्यावर संतुष्ट असतात. ते माझे सत्य तुमचा स्वर्गाचा रस्ता सोपा करण्यात मदतगार होवोत. शेवटी राजर्षी अष्टक म्हणतो, मी शेकडो पुंडरीक यज्ञ, गोसव यज्ञ, वाजपेय यज्ञ केलेले आहेत. त्या सगळ्यांचं पुण्य मी आपल्याला दान करत आहे. मी ते यज्ञ करताना कसलीच चूक केलेली नाही आहे. असे सगळं माझं श्रेय मी तुम्हाला देत आहे. ते तो बोलत असताना
ययातीसाठी स्वर्गाचे दरवाजे थोडे थोडे उघडायला लागतात. त्या राजांच्या पुण्याईमुळे ययातीला आणखीन एक संधी मिळते स्वर्गात प्रवेश मिळण्याची. त्या 4 राजांच्या पुण्याईचा परिणामच तो दिसत होता. ते 4 जण आणि माधवी एकत्र जोराने ओरडून बोलतात की आमची सगळी पुण्याई त्यांना मिळो. आणि इथेच आपला 122वा भाग संपलेला आहे. भाग 123. नारद पुढे सांगत असतात की त्या गुणी राजांच्या कृपेने ययाती पुन्हा स्वर्गात गेला. त्याचं रितसरपणे स्वागत झालं. तो तेथील स्वर्गीय पाण्याने आंघोळ करतो, अत्तर लावतो, गळ्यात दैवी फुलांच्या माळा घालतो. हे सगळं होतं कारण त्यांच्या वंशजांनी त्यांच्यासाठी त्याग केलेला असतो. स्वर्गीय गाण्याच्या आवाजाने त्यांचं अप्सरा स्वागत करतात. गंधर्व, असुर त्याच्यासाठी गाणी गायला लागतात. जसं स्वर्गात प्रवेश मिळण्याने होतं ते सारं काही तिथे होतं आहे. विविध राजर्षी आणि चरण त्याचे कौतुक करायला लागतात. देवता त्याची आरती ओवाळतात. त्याचा मोठा सत्कारही करतात. त्याच्या आत्म्याला शांती मिळते. मग ब्रह्मदेव त्याला म्हणतात, तू तुझ्या पृथ्वीवरील प्रतिष्ठेने धन्य झालेला आहेस. आता तू इथे कायम राहू शकतोस. परंतु तुझ्या गर्विष्ठपणामुळे तुझं स्वर्गातील स्थान तू घालवलेलं आहेस. परंतु तुझ्या मुलीच्या आणि नातवांच्या प्रेमामुळे तू वाचलेला आहेस. ह्यापुढे तरी तू असा गर्विष्ठपणा करणार नाहीस अशी अपेक्षा आहे. ययाती त्यावर उत्तर देतो, अहो पवित्र, मला एक शंका आहे, ती मी विचारू शकतो? अहो ब्रह्मदेव, माझं कर्तृत्व मोठं आहे. माझ्या गुणांनी मी ते मिळवलेलं होतं. त्यासाठी मी अनेक यज्ञ केले होतं, दानं केली होती. असं सगळं माझं कर्तृत्व एका क्षणात कसं संपुष्टात आलं? आपण जाणता की माझ्यासाठी जे क्षेत्र दिलेलं होतं ते नित्य होतं. मग अशा प्रकारे त्यात अचानक बदल कसा झाला? सगळी माझी पद प्रतिष्ठा क्षणात कशी नष्ट होऊ शकते? ब्रह्मदेव त्याला उत्तर देतात, 1000 वर्षांचं उत्तम कार्य आणि यज्ञाने मिळवलेलं पुण्य एका चुकीने संपू शकतं. त्यामुळे तू पृथ्वीवर फेकला गेलेला आहेस. गर्व हा फार मोठा दोष आहे. अहंकाराची ती अवस्था स्वर्गात राहणाऱ्यांना मंजूर नसते. गर्व करणं स्वर्गातील लोकांना पसंतच नसतं. गर्व असल्यास तू स्वर्गात राहण्यास अयोग्यच असतो. तुझं सत्कर्म हे तू ब्रह्माला अर्पण केल्यानंतर तू गर्व कसा काय करू शकतोस? तुझे काही नाहीच, मग गर्व आलाय कुठला? ज्या अर्थी तू गर्व करतोस त्या अर्थी तू सत्कर्म अजून मनाने ब्रह्माला अर्पिलेलं नाही आहेस. मग अशा परिस्थितीत तू स्वर्गात राहण्यास अयोग्य झालास. म्हणून पृथ्वीवर पुन्हा सुधारण्यासाठी तू फेकला गेलास. गर्व, दुराभिमान, शक्तीची घमेंड, द्वेष, कपटीपणा हे तेव्हाच उत्पन्न होतात जेव्हा तू कोणाला तुझ्यापेक्षा कमी लेखतोस तेव्हा. गर्व करणं हे मोठं पाप असतं. त्यामुळे अनेक वर्षांचं पुण्यकर्म व्यर्थ जात असतं. जे ह्याचा विचार करतील ते त्या पापापासून बचावतील. नारद पुढे सांगतात त्या सभेतील मंडळींना की अहो, या सभेतील सदस्यांनो, पहा गर्वामुळे ययातीसारख्याची काय अवस्था झाली आणि गलव एक ऋषी असूनही केवळ हट्टामुळे तो कसा नको त्या संकटात पडलेला आहे. विश्वामित्र त्याला दक्षिणेपासून मुक्ती देत असताना तो त्याच्या अहंकारामुळे त्यांना पुन्हा पुन्हा दक्षिणा काय देऊ असा विचारत राहिला, ज्याची गरजच नव्हती. म्हणून माणसाने गर्व आणि हट्टीपणा, जी 2 अहंकाराची रूपं आहेत, ती सोडवायची असतात. हट्ट हा मोठा दोष सांगितला आहे, जो माणसांचा नाश करतो. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते, ती सांभाळून आपण आपल्या इच्छा ठरवायच्या असतात. हे समजावं म्हणूनच मी या 2 कथा तुम्हाला सगळ्यांनाच सविस्तरपणे सांगितलेल्या आहेत. आता पुढे तो मुनी म्हणतोय, अरे गांधारीच्या मुला, तू गर्व आणि हट्ट म्हणजे प्रतिष्ठेचा प्रश्न ह्यात अडकलेला आहेस. म्हणून त्या 2 दोषांची मी इथे विशेष चर्चा सोदाहरण करीत आहे. तुझ्याकडून गर्व सोडून तू पंडूंच्या मुलाबरोबर तू समझोता कर. ते केल्यामुळे अनेकांचं जे चांगलं व्हायचं आहे ते होईल. पण तुझ्यासाठी मोठा फायदा असा आहे की तू तुझा गर्व आणि हट्ट सोडल्यामुळे मृत्यूनंतर स्वर्गात सहजपणे जाऊ शकशील. इंद्र तिथे तुझं स्वागत करील. ययातीसारखा पृथ्वीवर फेकला जाणारच नाहीस.
तुझा क्रोधसुद्धा विनाकारणच आहे. त्यागाचं महत्त्व तुला समजलं आहे असं ब्रह्माला दिसेल. उचित त्याग हा यज्ञात आहुती देण्यासारखा असतो. त्यामुळे कधीही भलंच होत असतं. मी जे सांगतो आहे ते विविध प्राचीन धर्मग्रंथातून वेगवेगळ्या प्रकारे निवेदन केलेलं आहे. त्यात काही नवीन मी सांगत नाही आहे. तुलासुद्धा ते माहितीच आहे, पण तुझा अहंकार तुला अडवतो आहे. त्याला आवर्त घाल. त्यामुळे सगळ्यांचंच भलं होणार आहे आणि हाच पुण्य आणि हिताचा मार्ग आहे. असं केल्यास तू ह्या पृथ्वीचा स्वामी होशील. भगवती यान पर्व भाग 123 इथेच आपण संपवणार आहोत.